नमस्कार मित्रांनो, मी संगीता कोळपे संगीता डिजिटल सर्व्हिस या चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। तर नेहमीप्रमाणे मी आज एक नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे। खूप छान आणि सुंदर व्हिडिओ आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लोगो कसा बनवायचा आणि लोगो बनवल्याच्या नंतर आपल्याला नेमका त्याच्यापासून काय फायदा होतो, आपल्या बिझनेस रिलेटेड लोगो आपण कसा घ्यावा त्याच्यापासून आपल्याला म्हणजे आपला लोगो असं असतो की तो एक आपला ब्रँड असतो आणि तो लाईफ टाइम साठी असतो। मग तो तर आपल्याला आलाच पाहिजे ना। आपण सगळं जर डिजिटल मार्केटिंग शिकत असेल तर ग्राफिक डिझायनिंग जे आहे ते पण खूप सोपं आहे, आपण कॅनव्हावरती इझिली करू शकतो आणि जो आपल्याला लोगो बनवायचा आहे तोही आपण कॅनव्हावरती करणार आहोत। तर त्याची बनवण्याची आणि जे काही काम करण्याची जी पद्धत आहे ती खूप चांगली आहे। बघा, तुम्ही वरती गेल्यानंतर कॅनव्हा ओपन करा आणि तिकडे ना वरती जे आहे सर्च बार मध्ये लोगो फेसबुक जे काही लोगो डिझायनिंग असं टाकलं ना की तिकडे ज्या काही डिझाईन ओपन होतील त्या डिझाईन ओपन झाल्याच्या नंतर आपण काय करायचं, त्यातली जी आवडेल ना ती डिझाईन आपण घ्यायची। जी डिझाईन आपल्याला छान वाटेल, सपोज जर रिअल इस्टेटची असेल तर तिकडे आपण रिअल इस्टेट म्हणून नाव सर्च करायचं। मग तिकडे रिअल इस्टेटची जी काय आहे ना लोगोची डिझायनिंग ती पूर्ण दिसतात, ते कुठे घर, कुठे प्लॉटिंग किंवा कुठे बिल्डिंग, तर अशा पद्धतीने त्याचं ते पूर्ण हे दिसत जातं, जो लोगो दिसत जातो त्याच्यामधला आपल्याला आवडणारा एक सिलेक्ट करायचा। सिलेक्ट केल्याच्या नंतर तिकडे खाली त्याच्यावरती नाव टाकायचं, जे काय आपल्या बिझनेसचं नाव असेल ते आपण तिकडे मेन्शन करायचं आणि तो आपल्याला डाउनलोड करायचा। तर डाउनलोडसाठी बी मी तुम्हाला नेहमी सांगितलेलं आहे, त्याच्यात दोन बाण असतात, एक खाली आणि एक वरती जाणारा। तर जो वरती जाणारा बाण आहे त्याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर ते आपल्याकडे डाउनलोड होतं आणि डाउनलोड होऊन ते आपल्या व्हॉट्सअपला येतं। तर अशाच पद्धतीने लोगो बनवणं हे तुमच्या माझ्यासाठी खूप सोपं आहे। आपल्याला बाहेर जर आपण लोगो बनवायला गेलं तर कमीत कमी 1000 रुपये, 500 रुपये किंवा 1500, 2000 जसं लोगो असतील तसे 1500 रुपयेपर्यंत, म्हणजे 5000, 6000 पर्यंत लोगो असतात। पण आपण आपला बिझनेस नॉर्मली करतो, तर आपण नॉर्मल बिझनेस असेल तर आपल्याला एवढा मोठा 5 आणि 6000 लोगो बनवायची काहीच गरज नाही। त्याच्यामध्ये काही एवढं नसतं की तो खूप अवघड असतो, म्हणून खूप सोपा असतो आणि खूप म्हणजे चांगल्या पद्धतीने आपल्याला हवे तशा क्वालिटीमध्ये आपल्याला कंटेंटमध्ये तो बनवून आपल्याला मिळतो आणि तो आपण स्वतःच बनवायचा आहे। तर मित्रांनो, जर असं लोगो डिझायनिंग, ग्राफिक डिझायनिंग, व्हिडिओ एडिटिंग, डिजिटल मार्केटिंग जर तुम्हाला शिकायचं असेल आणि घर बसल्या पैसे कमवायचे असतील तर नक्की तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा। मी माझा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे। आणि जर तुम्ही डिजिटल मार्केटिंगमधून आपला जो बिझनेस आहे, बिझनेस तुम्हाला प्रमोट करायचा आहे, रन करायचा आहे, जास्तीत जास्त लोकांपर्यंत घेऊन जायचं आहे आणि त्याचा कुठेतरी आपल्याला आपल्या बिझनेसमध्ये फायदा करायचा आहे, तर आपल्याला आपला फायदा नक्की होतो। पण त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल की जे काही डिजिटल मार्केटिंगचा कोर्स आहे, ग्राफिक डिझायनिंगचा कोर्स आहे, तो तुम्हाला करावा लागेल। तर मी तर सांगितलेलंच आहे, मी नेहमीच प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते की जो डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहे त्याच्यावरती मला मेसेज करा, माझ्याकडून नक्की तुम्हाला कॉल येईल आणि तुमचा बिझनेस जो काय आहे तो समजून घेतला जाईल, त्याच्याविषयी माहिती सांगितली जाईल। तर अशाच पद्धतीने आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने जे काय आपलं मार्केटिंग आहे, मार्केटिंग वाढवायचं आहे। ग्राफिक डिझायनिंग म्हणा, तर डिझायनिंगमध्ये पण आहे ना जसे जसे पोस्टर तुम्हाला हवेत ना तसे तसे कॅनव्हावरती मिळतात। आपल्याला काही नाही करायचं, जिथे जाही कॅनव्हा ओपन केला वरती सर्च करायचं, फेसबुक पोस्ट, इंस्टाग्राम पोस्ट, यूट्यूब पोस्ट किंवा यूट्यूब बॅनर, जे आपल्याला हवं ते आपण त्या पद्धतीनेच तसं मार्केटिंग करू आणि आपलं मार्केटिंग वाढवू। तर त्याच्यामध्ये आपल्याला असं वाटतं की अरे यार, डिजिटल मार्केटिंग म्हणजे खूप हाय लेवलचं असतं आणि खूप मोठं असतं आणि त्याच्यापासून आपल्याला नक्की काही फायदा होईल का, आपल्याला येईल का, आपल्याला अनेक प्रश्न असतात, ते इंग्लिश असेल, मराठी असेल की हिंदी असेल, तेलुगू, गुजराती, तर काही नाही मित्रांनो, नॉर्मली आहे ते जसं तुम्ही इंस्टाग्राम, फेसबुक यूज करतात त्याच पद्धतीने ते मार्केटिंग आहे आणि त्याच पद्धतीने आपल्याला ते मार्केटिंग करायचं आहे। तर त्याच्यासाठी असं काही नाही की खूपच तुम्हाला एवढं मोठं हायफाय इंग्लिश यायला हवी आहे। आपल्याला लिहिता वाचता तर आजकाल जी पिढी आहे त्या पिढीला लिहिता वाचता येतं। मिनिमम लेडीज 10वी, 12वी, 15वी, BCom, ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेल्या असतात। तर अशा भरपूर लेडीज आहे की त्या घरी असतात आणि त्यांना घर बसल्या काहीतरी करायचं असतं आणि कुठेतरी त्यांना फायदा करून घ्यायचा असतो।
तर तो फायदा काय असा तसा नाही, तर ह्या पद्धतीने जर तुम्ही स्वतःचं मार्केटिंग केलं, स्वतःचा बिझनेस वाढवला तर त्याच्यामध्ये नक्कीच फायदा होईल। मग तुमचं प्रोडक्ट असू द्या, तुम्ही घर बसल्या कुठलंही तुम्हाला आवडणारं प्रोडक्ट करताय आणि ते बनवून तुम्ही विकताय, तर ते याच्या त्याच्या दारात जायची आपल्याला काहीच गरज नाही। बघा, आज तुम्ही मला यूट्यूबद्वारे ओळखताय, तुम्ही माझ्याकडे येताय आणि कॉन्टॅक्ट करून बिझनेसची माहिती सांगताय किंवा तुम्ही शिकून घेताय। मग आपण ना तुम्ही माझ्याकडे आले ना मी तुमच्याकडे आले, पण आपली ऑनलाईनच्या माध्यमातून भेट झाली की नाही, तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात की नाही, मग तुम्ही नक्की माझ्याकडे येताय आणि तो डिजिटल मार्केटिंग कोर्स करताय। मग असंच असतं, तेही लोक आपल्या बिझनेस रिलेटेड आपल्याकडे येतात आणि आपल्याकडे जे डिजिटल मार्केटिंग कोर्स आहे तो करतात आणि जे त्यांचं बिझनेस आहे ते प्रमोट करतात। तर ह्या पद्धतीने तुम्हालाही करायचं आहे, काहीही वेगळं नाही। इथे कोणाची ओळखीची गरज नाही, कोणाच्या घरी जाण्याची गरज नाही किंवा त्यांनीही आपल्याकडे येण्याची गरज नाही। आपणच त्यांनाच आपल्याकडे येण्याची, जे काही ऑनलाईनच्या माध्यमातून येण्याची त्यांना मजबूर करायचं असतं। तर मित्रांनो, ह्याच पद्धतीने स्वतःचं मार्केटिंग स्वतः करा, स्वतः बिझनेस प्रमोट करा, रन करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाऊ द्या आणि घर बसल्या लाखो रुपये कमवा। तुम्हाला असं वाटत असेल की नाही यार, हे काय व्हिडिओच्या माध्यमातून बसायचं, व्हिडिओ काढायचं, बोलायचं आणि तो यूट्यूबला टाकून द्यायचं, तर असं नाही आहे। प्रत्येक म्हणजे मी स्वतः 4 वर्ष झाले मी हेच करत आहे आणि मी पार्ट टाइम करते। असं नाही की मी त्या डिजिटलच्या ह्याच्यावरती आहे किंवा यूट्यूबवरती आहे। माझं स्वतःचं इकडे मुंबईमध्ये अंधेरीमध्ये माझं व्हेजिटेबल शॉप आहे, मी तिकडे, तरी पण माझी खूप सारी इन्कम आहे। तर त्याच पद्धतीने तुम्हाला दिवसभर त्याच्यावरतीच बसून नाही राहायचंय, तुम्हाला जेवढा वेळ जमेल ना तेवढाच वेळ तुम्ही काम करा। असं काही नाही आहे की तुम्हाला एवढाच वेळ केलं पाहिजे, तेवढाच वेळ केलं पाहिजे, दिवसभरच केलं पाहिजे मगच तुम्ही कमवणार, असं बिलकुल आट नाही आहे। तुम्ही इतरही 10 कामं करून ते काम करा, तुम्हाला नक्की फायदा होईल। पण याला त्याला मेसेज करण्यापेक्षा, याच्या त्याच्यापाशी गप्पा मारत बसण्यापेक्षा आपलं हे खूप चांगलं हे आहे। आपण चांगल्या गप्पाही मारून ते लोक आपल्यालाच नाव ठेवत असतात, त्याच्यामुळे आपल्याला कुठेतरी याच्यातून सुटका करायची आहे आणि स्वतःला कुठेतरी प्रमोट करायचं आहे, स्वतःचा कुठेतरी ब्रँड बनवायचा आहे आणि ते ब्रँड बनवण्यासाठी आपण कुठेतरी ऑनलाईनच्या प्लॅटफॉर्मवरती येऊन स्वतःचं मार्केटिंग जर केलं तर आपल्याला ब्रँड बनवण्यापासून कोणीच थांबू शकत नाही। तर ही मी तुम्हाला गॅरंटी देते। तर आपण स्वतःचं मार्केटिंग अतिशय सुंदर पद्धतीने करू शकतो, तेही आपण इंस्टाग्राम, फेसबुकच्या माध्यमातून। तर मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर तुम्ही नक्की सबस्क्राईब करा। अशीच व्यवसाय रिलेटेड, बिझनेस रिलेटेड जे काही तुमचे इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअपचे जे काही आपलं मार्केटिंग आहे ते तुम्ही करा। आणि जास्तीत जास्त माझं महिलांना आव्हान आहे की तुम्ही घरी बसून हे मार्केटिंग करा, तुम्हाला खूपच फायदा आहे याच्यामध्ये। इकडे तिकडे उगाच टाइमपास करण्यापेक्षा स्वतःकडे संसारामध्ये जर आपण 2 पैशाची जर मदत केली तर नक्कीच आपल्या घरातलेही आपल्याला चांगले म्हणतील। तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा। चला भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये आणि अशीच नवीन काहीतरी माहिती मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे। तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।